जय महाराष्ट्र. महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील खिचडी खाल्ल्याने 44 विद्यार्थ्यांना विषबाधा. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे परत एकदा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा संपूर्ण गावात सुरू झाली. प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनामुळे 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मटकी आणि खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना एकच वेळी उलट्या, हगवण आणि तापाची लक्षणे दिसू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 32 मुले आणि 5 मुली अशा एकूण 44 विद्यार्थ्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी 7 विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर 37 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कधीपर्यंत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? शाळेत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील अनेक शाळेत मध्यान्ह भोजनात कीटक, मुंग्या, किडे मिळून आल्याच्या घटना पण समोर आल्या होत्या. पण या शाळेवर काय कारवाई करण्यात आली हे कोणीच सांगू शकत नाही. एखादी घटना घडली तेव्हा शासन प्रशासन कारवाई करण्याची घोषणा करतात, पण कारवाई काही होत नाही. त्यामुळे प्रशासन मूग घेऊन गप्प असतात. आता या प्रकरणी तरी काही कारवाई होईल की असंच विद्यार्थ्यांना भगवान भरोसे सोडून देण्यात येईल हे बघावं लागेल.